हॅलो. हॅलो देवयानी. कोण बोलतंय? अच्छा, म्हणजे आता माझा नंबर सुद्धा नाहीये तुझ्याकडे. अगं मी सोहम बोलतोय. सोहम, आज सकाळीच फोन केलास? विक्रम आहे का तिकडे? तुला विक्रमशी बोलायचंय का? मग त्याच्या फोनवर फोन कर ना, मी नंबर देऊ? परत दुसरा फोन कशाला करू मी, म्हणून तुला विचारलं. विक्रम आहे का तिकडे? नाही, विक्रम ऑफिसला गेला. एनिवे, तसंही मला तुझ्याशीच बोलायचं होतं. म्हटलं तुझ्याशी बोलण्यासाठी विक्रमची परवानगी वगैरे घ्यायला लागते काय, म्हणून विचारलं. विक्रम आहे का घरी? नाही, तसं काही नाहीये. तू बोलू शकतोस माझ्याशी. सोहम, बोल ना, काय बोलायचंय? नाही, असं फोनवर नको. तू घरी ये ना, आपण शांतपणे बोलूया. घरी? घरी कशाला? आपण फोनवरही बोलू शकतो. सगळ्याच गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत देवयानी. असं काय बोलायचंय तुला? कम ऑन देवयानी, आय एम नॉट वेल. मला बरं नाही आहे आणि ताई पण घरी नाही आहे. तू ये ना प्लीज. हे बघ सोहम, सोहम मी नाही येऊ शकत घरी. म्हणजे आता तुला मला भेटायचं सुद्धा नाही आहे ना? असं कुठे म्हणाले मी? तू काहीच म्हणत नाहीस देवयानी, पण तरीही मी कायम तुला समजून घेतो. अगं तू मला टाळतेस हे काय मला कळत नाहीये का? सोहम, तू काय बोलतोयस? मी दिलेली भेट परत करायला विक्रमला तूच पाठवलं होतंस ना? मी? कम ऑन देवयानी, तू मला फसवतेस. अगं मला किती वाईट वाटत असेल याचा जराही विचार केला नाहीस तू? हे बघ सोहम. का देवयानी, का माझा तू सतत अपमान करतेस? भर मांडवात लग्न मोडून तुम्ही सगळ्यांनी माझी चेष्टा केलीत. मूर्ख ठरवलं मला सगळ्यांसमोर तुम्ही. किती स्वार्थी आहेस तू देवयानी. अगं आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत ना, आणि केवळ तुला विक्रम मिळाला म्हणून तू विसरलीस मला. बट आय स्टील लव्ह यू देवयानी. मी नाही विसरू शकत तुला. हे बघ तुझं विक्रमशी लग्न झालं तरी आपण मित्र राहू शकतो ना देवयानी. लहानपणाची मैत्री अशी विसरून नाही चालत. तुला त्या मैत्रीची शपथ आहे देवयानी. देवयानी, हॅलो. ताई, ऑफिसला जाणार आहेस का? नाही, मला बरं वाटत नाही. ठीक आहे, तू आराम कर. आता तू पण बोलणार नाही आहेस का माझ्याशी? बोलण्यासारखं काही आहे का? नाही. रागावली असशील तर तसं सांग ना. मी कोणावर रागावणार? तुझ्यावर? आणि का? मुळात माझा काही अधिकार आहे का तुझ्यावर रागवायला? हो आहे, कारण ताई आहेस तू माझी. नुसती नावापुरती. खरं तर तुला माझी काहीच पर्वा नाहीये. मला दिलेल्या शब्दाची सुद्धा तुला काही किंमत नाही. एक देवयानी वगळता बाकी सगळ्या जगाला विसरायला तयार आहेस तू. मग याचा अर्थ मी काय समजायचा सोहम? सगळेजण मलाच दोष देतात. माझं काय चुकतंय तेच मला कळत नाहीये. नाही, तुझा दोष नाहीये. सगळा दोष माझाच आहे. आपण या शहरात यायलाच नको होतं. मावशीच्या सांगण्यावरून मी तुझ्या लग्नाचं खूळ डोक्यात घ्यायलाच नको होतं. नाही, पण आता मी ठरवलंय, आपण इथून परत जाऊया. तू नोकरीचा राजीनामा दे. आपण अमरावतीला परत जाऊया. नको, आपण इथेच राहूया. कशाला? उगाचच तमाशे करायला? मी उगाच तमाशा करत नाहीये.
ती देव्यानी माझा फोन कट करताय. माझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये तिची. अरे पण तू आधी केलासच कशाला तिला फोन? मी तिला हे सांगायला फोन केला होता की तिचं हे वागणं मला आवडलेलं नाहीये. मी दिलेलं गिफ्ट तिने परत पाठवलं हे मला नाही आवडलं. मूर्ख आहेस का तू सोहम? तिला फोन करायची तुला गरज काय आहे? का नाही सांगायचं? मैत्रीण आहे ती माझी. ती तुझी मैत्रीण होती, पण आता ती दुसऱ्या कुणाची तरी बायको आहे. हे तू कधी समजून घेणार आहे सोहम? अरे ती कशी वागली तरी तुला काही स्वाभिमान आहे की नाही? किती काळ तिच्या पुढे तू मैत्रीची भीक मागत राहणार आहेस? तूही मलाच बोलताय. मी तुला शेवटचं सांगते सोहम, मला पुन्हा या विषयावर बोलायला लावू नकोस. देवयानीला विसरून जा, कायमचं. त्यातच तुझं भलं आहे. तुला कळतंय ना मी काय सांगते ते? कायमचं. काय करू मी? हा असाच वागत राहिला तर सगळंच अवघड होऊन बसणार आहे. मला डॉक्टरांना भेटायला हवं. पुन्हा पूर्वीसारखंच वागायला लागलाय. पुन्हा जर संतापाच्या भरात त्याला फीट आली तर तेव्हा नको रे, नको. पुन्हा मला त्या सगळ्यातून जायला लावू नकोस. हॅलो. हॅलो नील भाऊजी, आम्ही प्रियदर्शनी बोलतोय. बोला वहिनी. आम्हाला तुम्हाला दोघांना भेटायचं होतं. कुठे आहात तुम्ही? आम्ही आता नाटकाच्या रिहर्सलसाठी जात आहोत. ओ, कुठे रिहर्सल? गुलमोहर पार्क. गुलमोहर पार्क. भाऊजी एक विचारू? आम्ही तिकडे तुमच्या रिहर्सलला आलो तर चालेल तुम्हाला? तुम्हाला येणं शक्य असेल तर आमची काहीच हरकत नाही. आम्ही येतो भाऊजी. मग भेटल्यावरतीच शांतपणे बोलूया. ठीक आहे वहिनी, आम्ही वाट बघतो. जी ठीक आहे. बाय. हो डमरुजाई, डमरुजाई. काय हो डमरुजाई. काय झालं? अहो तुमच्या मुलाने पुन्हा मारला माझ्या मुलाला जाऊन. हा त्याला जरा समजून ठेवा ना नीट. काय किती केलं? वेळा सांगायचं तुम्हाला, किती वेळा सांगायला यायचं इकडे? पण काय केलं डमरूने? डमरू मारलं म्हणून आले नीट पण सांगायला तुम्हाला. डमरू लहान आहे, कळत नाही का तो काय तुम्हाला? मोठा आहे का? तो पण लहानच आहे ना. डमरू पेक्षा मोठा आहे ना तो. किती मोठा आहे तो? वजन केलं तुम्ही त्याचा? समजून नीट ठेवा तुमच्या मुलाला. सांगते हा हात तोडून हातात देईन त्याचे. समजून ठेवते. काय तुम्ही सांगते म्हटलं ना मी म्हणजे त्याला. काय सांग, किती वेळा झाले सांगते सांगते मी, सांगून ठेवा सांगते. नीट. हा, पुन्हा मला यायला लावू नको इथे. बरं बरं. पहिला सांगते. काय या मुलाने काय या मुलाला काय मुलाला करताय? दरवेळची कटकट आहे. डमरूची आई. हा, डमरूला तुम्ही शाळेत का पाठवत नाही हो? दिवसभर या मुलांबरोबर नुसता हुंदडत असतो. अहो काय सांगू तुम्हाला, पाठ झालेले नाहीये म्हणून शाळेत जायला मागत नाही. बाई मारतील म्हणून इथेच मुलांबरोबर खेळत बसतो. अहो मुलांबरोबर खेळून काय त्याचे पाढे पाठवणार आहेत का? तुम्ही समजावा ना त्याला. मी? अहो माझं काय ऐकेल तर सांगू ना मी त्याला. एक काम करा, उद्यापासून ना त्याला माझ्याकडे पाठवा. मीच त्याचे पाढे पाठ करून घेते. तुमच्याकडे पाठवलं तर चालेल? हो, घ्याल तुम्ही त्याचे पाढे पाठ करून? नक्कीच घेईन. मग नक्की पाठवेन मी त्याला तुमच्याकडे. आनंदाने येईल तो तुमच्याकडे. हो ना? हो. मग नक्की पाठवा त्याला. नक्की पाठवा. विसरू नका, नक्की नाही, पाठवा. बरं झालं, डमरू आता आनंदाने पाढे पाठ करेल. देवयानी ताई. काय हो? कोण आलंय बघा आपल्या वस्तीत. साहेब, रणवीर राजे शिर्के, नमस्कार. रणवीर राजे तुम्ही, आणि तेही आमच्या या गरिबांच्या वस्तीत. अहो तुमच्यासारख्यांच्या आमच्या जमिनीला पाय लागले म्हणजे आमचे
भाग्यच समजायचे बघा. तिथे विक्रमादित्य राजे. विक्रम कुठे राहतात? ज्यांचं आता नव्याने लग्न झाले ते. हे बघा, फक्त विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्या. ते कुठे राहतात तेवढंच सांगा. विक्रमादित्य कुठे आहेत? विक्रम ना आहे ना, विक्रम घरातच आहे. या ना, त्यानिमित्ताने आज पहिल्यांदा तुमचे पाय आमच्या. आम्हाला फक्त त्यांना भेटायचंय. या ना, या या ना भैया सर, या. फार छोटी स्वप्न होती तिची, मुठीत मावणारी. पण तो होता स्वप्नांचा सौदागर. तिचा हात हातात घेऊन अगदी आकाशाला गवसणी घालू पाहणार. पण मला तिची काळजी वाटते. ती वाऱ्याची मंद झुळूक, वादळाशी कसा संसार करणार. पण तिला अजूनही विश्वास आहे की हे वादळही माणसाळेल. वहिनी, तुम्ही कधी आलात? तुमची तालीम सुरू होती तेव्हाच आलो आम्ही. आम्ही तुमच्या कामामध्ये व्यत्यय नाही ना आणला येऊन? नाही, अजिबात नाही. बरं झालं तुम्ही आलात. नाहीतरी आम्ही तुम्हाला फोन करून विचारणारच होतो, कारण रागिणीने आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं. काय सांगितलंय रागिणीने? हेच की तुम्ही पुन्हा आता तुमच्या पेंटिंग्सना वेळ देणार आहात. त्याचबरोबर इतर कलावंतांसाठीही काहीतरी करण्याचं तुमच्या मनामध्ये आहे. होय भाऊजी, आमचा एक मानस आहे. स्वतःची आर्ट गॅलरी उघडायची आम्हाला. त्याच्यात नवोदित कलाकारांची एक्झिबिशन्स ठेवणार आहोत आम्ही. खरंच खूप छान आयडिया आहे वहिनी. पण वहिनी, एक शंका आहे. कुठली? तुम्ही असं घराबाहेर पडल्यावर संपत्ती सम्राट काही बोलणार नाही? बोलतील की, सवयीप्रमाणे. पण आम्हीच त्या खोट्या प्रतिष्ठेचं ओझं बाळगणं सोडून दिलं. आम्हालाही मोकळेपणानं जगायचं, नव्याने आयुष्य जगायचं. आम्हाला कल्पना नाही रागिणीने आपल्याला सांगितलंय की नाही, पण आम्ही तिघींनी ठरवलं. म्हणजे देवयानी, रागिणी आणि आम्ही सुद्धा आपली विखुरलेली नाती पुन्हा एकत्र आणायची. ही नात्याची वीण पुन्हा घट्ट करायची. कारण भाऊजी, असं लक्षात आलंय आमच्या की आपल्या सगळ्यांचं सुख याच्यातच आहे, आपल्या एकत्र येण्यात. आय एम सॉरी, आमच्यामुळे तुमच्या तालमीमध्ये खंड तर पडला नाही ना? तुम्ही प्लीज कंटिन्यू करा भाऊजी. मी हवं तर तुम्हाला सोडून येतो. तुमची हरकत नसेल तर आम्ही ही तालीम बघितली तर चालेल थोडा वेळ? नाही, काहीच हरकत नाही. या ना, बसा ना. चला सुरू करूया. मार्गातल्या डोंगर पर्वतांना न जुमानता ती आकाशाच्या कुशीत विसावली. म्हणजे तिचं म्हणणं खरं ठरलं तर ते वादळ माणसाळलंच. छान, उत्तम चालली आहे तालीम. भाऊजी, या नाटकाचा पहिला प्रयोग असेल तेव्हा आम्हाला सांगा, आम्ही आवर्जून उपस्थित राहू. प्रिया वहिनी, आमचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये की तुम्ही आमच्या सगळ्यांमध्ये आहात. का विश्वास का बसत नाहीये? अहो, कारण कितीही झालं तरी तुम्ही राजे शिर्के आहात. आम्ही तर राजे शिर्केंच्या सुनबाई आहोत. पण तुमचे नील भैया, ते तर राजे शिर्केंचे वंशज आहेत. आणि ते जर इतक्या सहजपणे तुमच्यात मिसळू शकतात, तुमच्यात वावरू शकतात, तर मग आम्ही का नाही? बरं भाऊजी, आता आम्हाला खरंच निघायला हवं. तुम्हाला तुमच्या प्रयोगासाठी मनापासून शुभेच्छा देतो आम्ही. थँक्यू. येतो. हा, अच्छा. या ना. विक्रम, कोण आलाय बघ ना. या रणवीर राजे, या गरिबाच्या महालात स्वागत आहे तुमचं.
भैयासाहेब मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, तुम्ही बसा. आम्ही इथे बसण्यासाठी आलेलो नाही आणि इथल्या पाण्याला आम्ही स्पर्शही करणार नाही. आम्हाला फक्त आदित्य राजांशी बोलायचं आहे. नाही, तुमची खोटी प्रतिष्ठा बाजूला ठेवून तुम्ही इथे आलात याच अर्थ तुमचं आमच्याकडे काहीतरी काम असणार आहे आम्ही ओळखलं. तुमचं जे काही काम असेल ते लवकर सांगा, कारण आम्हाला कामावर जायचं आहे. आदित्य, आज आम्ही तुम्हाला झोपेतनं जागा करण्यासाठी आलोय. खरे झोपेत तर आम्ही राजेशिर्गांच्या महालात असताना होतो रणवीर राजे. वेळेत आम्हाला जाग आली म्हणून देवयानीशी आमचं लग्न होऊ शकलं आणि आता आम्ही अतिशय सुखाने संसार करतोय. मी जागे झालात हा तुमचा भ्रम आहे आणि हाच भ्रम दूर करण्यासाठी आम्ही आलो. आणि आमचा भ्रम दूर नाही झाला तर आम्ही असं समजू की तुम्हाला वेड लागलंय किंवा राजे शिर्के घराण्याबरोबर तुम्ही जाणून बुजून शत्रुत्व पत्करताय. रणवीराचं जे काय असेल ते लवकर बोला. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की आम्हाला कामावर जायला उशीर होतो. हो, तो लिंगप्पा तुमची वाट पाहत असेल नाही का? आपल्या दोघांच्या वादात लिंगप्पा साहेबांना आणण्याची काही गरज आहे रणवीराचे? वा, तो लिंगप्पा आता साहेब झाला तर. आणि कालपर्यंत ज्यांना तुम्ही भैयासाहेब म्हणून आदराने हाक मारत होता त्याचा फक्त रणवीर राजे राहील. लिंगप्पा आमचे साहेब आहेत कारण आम्ही त्यांचे नोकर आहोत. खोट्या प्रतिष्ठेपेक्षा सुद्धा माणसाला इतरही अनेक गोष्टी असतात ज्या त्याच्या गरजेच्या असतात. त्या आमच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्याचं काम लिंगप्पा साहेबांनी केलंय. आणि लोकांची घरं पेटवण्यापेक्षा सुद्धा त्यांची चूल पेटवणारा जास्त महत्वाचा असतो हे आम्हाला आता समजून चुकलंय रणवीर राजे. लिंगप्पा तुमचा आमच्या विरुद्ध हत्यारासारखा वापर करतोय हे तुमच्या लक्षात येत नाही कारण तुम्ही आंधळे झालात. आणि हे सगळं झालं ते या देवयानीमुळे. हीच तुमच्या या अशा परिस्थितीला कारणीभूत आहे. ही देवयानी अशी कोण आहे तिच्यासाठी तुम्ही रक्ताची नाती तोडायला निघालात? एका सामान्य घरातली सामान्य मुलगी, त्यापेक्षा आमच्या दृष्टीने हिला काडीची किंमत नाही. आमचा विरोध असतानाही तुम्ही हिच्याशी लग्न केलं, घर सोडलं, रक्ताची नाती तोडली, त्या लिंगप्पाचे उपकार डोक्यावर घेऊन इकडे राहायला आला. आणि याचाच फायदा घेऊन लिंगप्पाने तुम्हाला आमच्या विरोधात उभं केलं. या सगळ्या परिस्थितीकडे पाहिल्यावर आमचं ठाम मत झालंय, जोपर्यंत ही देवयानी तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत रणवीर राजे, देवयानी आणि आमचं आयुष्य असा वेगळा शब्दप्रयोग केलेला आम्हाला चालणार नाही. म्हणजे या देवयानी पुढे तुम्हाला रक्ताची नाती सुद्धा आता क्षुल्लक वाटायला लागली. रक्ताच्या नात्यांबद्दल बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये रणवीराज. कारण ज्या रक्ताच्या नात्याबद्दल तुम्ही बोलताय ती टिकवण्यासाठी आम्ही आणि देवयानींनी बरेच प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस रिकाम्या हातानेच आम्हाला परत यावं लागलं. आणि आज तुम्ही आम्हाला नात्याचं महत्व सांगताय. रणवीराजे, आज तुम्ही इथे आमचे थोरले बंधू म्हणून आला असतात ना, तर भैयासाहेब म्हणून तुम्हाला हाक मारायला आम्हालाही खूप आवडलं असतं. पण आज तुम्ही इथे आलेला ते एक बिझनेसमॅन म्हणून, माणसांच्या भावनांचा बिझनेस करायला. तोंड सांभाळून बोला आदित्य राजे. आम्ही काय बोलतो ना हे तुम्हाला ऐकावंच लागेल रणवीर राजे. कारण आतापर्यंत तुम्ही आंधळेपणाने जगत आलेला. तुम्ही आम्हाला लिंगप्पा साहेबांबद्दल बोला. हो, करतो आम्ही त्यांची चाकरी, पण म्हणून आम्ही त्यांच्या हातातले भावले बनून राहणार नाही आहोत ना, राहिलोय आणि यापुढे आम्ही राहू. प्रत्येक वेळेस आम्ही आमचा स्वाभिमान जपत आलेलो आहोत. पण एखाद्याने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवणं हा देखील आमच्या स्वाभिमानाचाच एक भाग आहे. देवयानीशी आम्ही लग्न करणार आहे समजल्यावर तुम्ही आमच्या हात धुवून पाठीमागे लागला. प्रत्येक वेळेस आमचं जगणं असह्य आहे. आई आणि मुलाच्या मध्ये भिंत बनून उभे राहिले, पण तरीही आम्ही देवयानीशी लग्न करतो हे समजल्यावर आपल्या स्वतःच्या सख्या भावाला, तुमच्या शब्दात सांगायचं तर रक्ताच्या नात्याला सुद्धा किडनॅप करायला तुम्ही मागे पुढे पाहिलं नाही. खोट आहे सगळा, की त्या लिंगप्पाची चाल आहे. मी खरं कधी बोललात रणवीर राजे? तुमची माणसं तुमचं नाव घेऊन आम्हाला मारहाण करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही प्रत्यक्ष बघितलाय. ते जर इतके खुश असतील तर तुम्हाला किती आनंद झाला.